याचं हे तळ आहे. म्हणजे बसवण्णांच्या काळामध्ये सगळ्यात आक्रमक शरण मडिवाळ माचीदेव होते. कुठलेही काम करताना मागे ताकदीचा माणूस, सत्ता, राजकारण सगळं थांबलं तर काम यशस्वी होते. तसं बसवण्णांचं हे काम खूप क्रांतिकारी काम होतं. मग त्याला सगळेच दंडील लोक लागतात, मारामारीला बी लोक लागतात, पैसे द्यायला बी लोक लागतात, बरोबर आहे ना. काही भजन करणारे लोक लागतात, सगळेच लोक लागतात. निवळ भजन करणारे राहिले तर कोणतरी झोडपून निघून जाते, आणि निवळ मारामारी करल्यावर मग नीट सगळेजण जेलमध्ये जाऊन बसावं लागते. सगळ्याच प्रकारचे लोक बसवण्णाकडे होते, म्हणून क्रांती झाली. तर बसवण्णाकडे जेव्हा ही मारामारीचा, झोडपाझोडपीचा किंवा हे सगळी बसवण्णांना त्रास देणारे जे लोक होते, त्यांना भीती कोणाची होती? तर ती माची देवांची भीती होती. मडिवाळ माचय्या परटाचे होते, पण वाघासारखं बसवण्णांच्या मागे थांबले. कोणी बसवण्णाला डवचता कामा नये, कोणी बसवण्णाला त्रास देता कामा नये, शरणांना कोणी अडचणीत आणता कामा नये, म्हणून बसवण्णांच्या सगळ्या अवतीभोवती ताकदीनं माचीदेव थांबले. त्यांच्या हातात तलवार असायची, आणि असं म्हणतात की माचीदेवांनी एका वारमध्ये हत्तीचं मुंडकं छाटलं होतं. म्हणजे एवढी ताकद त्यांच्या तलवारीच्या वारामध्ये होती, म्हणजे एवढी मोठी शक्ती त्यांच्याकडे होती. आणि मग ती ताकद असल्यामुळे शरणांचं रक्षण व्हायचं. एकदा भर बाजारामध्ये हत्ती पिसाळला होता, या कल्याणमध्येच, कल्याणमधलीच गोष्ट आहे. हत्ती पिसाळल्यावर चौफेर पळायला लागला ते हत्ती. जन येईल त्याला पायाखाली चिरडायचा, सोंडे धरून हिबाळायचा, भिताड पाडायचा, काही पाडायचा, नासधूस करायला लागला हत्ती. तशा वेळेस माचीदेव जे होते परटाचे, परीट माचीदेव, मडिवाळ माचीदेव त्यांचं नाव आहे, ते माचीदेव देवर हिप्परगीचे होते मुळामध्ये. तिथे कल्याणला आल्यानंतर बसवण्णांच्या प्रभावाखाली फिरायला लागला असताना तो हत्ती पिसाळलेला त्यांच्या कानावर आला. ते त्या रस्त्यानं चालले होते. जात असताना हत्ती समोर आल्याबरोबर माचई देवांनी कमरेला लावलेली तलवार उचलली, उपसली, आणि त्या हत्तीच्या समोर गेले. हत्तीच्या सोंडावर पाय ठेवून हत्तीवर चढले, आणि तलवार सगळी त्या मस्तकात रोवली, आणि हत्ती कोसळून खाली पडला. म्हणजे एवढं धाडस, एवढं पराक्रम माचीदेवांचा होता. सोंड कापली त्यांनी अशी हत्तीची, असे अनेक चित्र वगैरे बघायला मिळतात आपल्याला. हत्तीची सोंड छाटली त्यांनी. हत्तीची सोंड छाटली म्हणून ते मोठे होते अशातला भाग नाही. त्यांची अनेक 350 पेक्षा जास्त वचन आहेत मडिवाळ माचय्याची, की जी आजही आपल्याला पाहायला मिळतात. देवर हिप्परगीचे होते, आणि बसवादी शरणांचं वचन रक्षण करण्यासाठी पहिलं हौतात्म्य माचीदेवाचं पडलं. माचीदेवांची हत्या झाली, युद्धामध्ये शहीद झाले माचीदेव, मर्मावरती घाव बसला, आणि बसवादी शरणांच्या वचनांना इथले सनातनी ब्राह्मण लोक किंवा इथले वैदिक लोक जे जाळत होते. का जाळत होते वचनांना? कारण वचनांमध्ये लिहिलं होतं, हा कोणाचा, हा कोणाचा, हा कोणाचा असं म्हणू नका, सगळ्यांना सोबत घेऊन चला असं म्हणायचे ना. त्यामुळे लोकांना शहाणं करणारी ही वचनावली, लोकांना शहाणे करणारे हे पुस्तकं जर लोकांच्या हातात पडले तर लोक शहाणे होतील. मग पुजाऱ्यांना किंमत राहणार नाही, मंदिर संस्कृतीला किंमत राहणार नाही, लोक देवाच्या नावावर लिंबू मंत्रून दे, चंबू मंत्रून दे, आंबा मंत्रून दे, ह्या लोकांना काही किंमत राहणार नाही. मग अशा धर्माच्या नावावर ज्यांचं दुकान चालू आहे, देवधर्म ज्यांच्या पोटाची साधनं आहेत, अशा पुरोहित मंडळींनी एकत्र येऊन बसवण्णांना मारण्याचा प्रयत्न केला किंवा वचन साहित्य जाळण्याचा प्रयत्न केला. ते वचन साहित्य सुरक्षित राहावं म्हणून परीट समाजाच्या माचीदेवांनी आपलं स्वतःचं जीवन अर्पण केलं, आणि शेवटी त्यांची हत्या झाली वचन साहित्याच्या, आणि बसवण्णांच्या कुटुंबाच्या रक्षणासाठी त्यांना जीव द्यावा लागला. तर अशा माचय्यांचं हे तळ आहे. इथं ते कपडे धुवायचे. कपडे धुवायच्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं, जो माणूस व्यसन करतो, जो माणूस खोटं बोलतो, जो माणूस अनेक देवांची पूजा करतो, जो माणूस अंधश्रद्धा पाळतो, अशा माणसांचे मी कपडे धुवणार नाही. जो माणूस आई वडिलांची सेवा करत नाही, मी त्याचे कपडे धुवणार नाही. सगळ्या पर्यटनांना एका जागी केलं त्यांनी. कल्याणमधल्या सगळ्या पर्यटनांची मीटिंग घेतली, सगळ्या पर्यटनांची संघटन केलं, आणि सगळ्यांना सांगितलं, हो का, तुम्ही इस्त्री, ज्याच्या गळ्यात लिंग नाही त्याची इस्त्रीच करू नका, ज्याच्या गळ्यात लिंग नाही त्याचे कपडेच धुवू नका, ज्यांना आई वडिलांची सेवा करत नाही त्याच्या अजिबात घरला कामाला जायचं नाही. मग काय झालं परिणाम?
लोक म्हणले आता असं जर झालं, सगळ्या बारकांनी ठरविलं की ज्याच्या गळ्यात लिंग नाही त्याची कटिंगच करायचं नाही, सगळ्या पर्टांनी ठरवलं ज्याच्या गळ्यात लिंग नाही त्याचे कपडेच धुवायचे नाहीत, तर मग आता कसं होईल? म्हणजे असं सामूहिक असहकाराची चळवळ देखील रुजवणारे माचीदेवच होते. आणि म्हणून आपल्या लिंगायत धर्माच्या वचन साहित्याच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांचं बलिदान ज्यांनी केलं ते माचीदेव होते. आणि ते माचीदेव या तळ्यावरती इथं धुणं धुवायचे, कपडे धुवायचे, शरणांचे कपडे धुवायचे. आणि म्हणून ह्या तीर्थाला बसवण्णांनी बोलता बोलता म्हणलं, शरणांनी सांगितलं की गंगेच्या तीर्थाचं पुण्य जेवढं आहे तेवढं कष्ट करताना माचं याचं घाम या तीर्थात पडलंय, शरणांचे कपडे धुतलेले आहेत. म्हणून हे तीर्थ देखील त्याच तोडीचं आहे. बसवादी शरणांच्या मेहनतीचं घाम या तळ्यात पडलेला आहे. आणि म्हणून हे तीर्थ काशी रामेश्वरचं जे तीर्थ आहे तेवढ्या ताकदीचं हे मडिवाळ माचं याचं तळं आहे. म्हणून आपण सगळ्यांनी इथनं दर्शन घ्यायचं आहे आणि इथून ताबडतोब